बुलढाणा जिल्ह्यातील एक महिला शिक्षिका होती आणि नेहमीप्रमाणे ती शाळेमध्ये जाण्यासाठी निघालेली होती. मग शाळेमध्ये जात असताना ती तिच्या स्कूटीवरून शाळेमध्ये निघाली होती. मग वाटेमध्येच काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून एक पिकअप आलं आणि त्या पिकअपनं त्या महिला शिक्षिकेच्या गाडीला जोरदार धडक दिली. आता धडक एवढ्या जोरदार होती की त्या धडकेमध्ये थेट त्या महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. आता या घटनेची माहिती तात्काळ त्या महिलेच्या नवऱ्याला मिळाली. नवरा त्या ठिकाणी आला. बरेच लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि अपघातामध्ये एका महिला शिक्षिकेचं निधन झाल्यामुळं सगळीकडं दुःखद वातावरण पसरलेलं होतं. तर त्या महिलेच्या मृतदेहाजवळ तो जो नवरा आहे तो ढासाढासा रडत होता, आरडत होता, वरडत होता आणि त्याला मोठ्या प्रमाणात रडू सुद्धा येत होतं. त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी पोलीस सुद्धा आले होते आणि प्रत्यक्षदर्शी वाटत होतं की या ठिकाणी खरंच अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्या महिलेच्या घरच्यांनी घेतले आणि त्यांनी सांगितलं की हा अपघात नसून घातपात आहे, याची सविस्तर चौकशी करावी. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पात्रोडा गावाजवळ घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला शिक्षिका आहे, वृषाली असं त्या महिलेचं नाव आहे आणि ती सकाळी 10च्या सुमारास 2 मार्च 2026 रोजी शाळेमध्ये जाण्यासाठी निघाली होती, कारण की ती महिला शिक्षिका होती. मग शाळेमध्ये जाण्यासाठी निघाली असताना वाटेतच पाठीमागून एक पिकअप आला. त्या पिकअपचा आणि त्या महिलेचा अपघात झाला. त्याच्यामध्ये त्या महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला. पण मात्र त्या महिलेच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि सांगितलं हा अपघात नाही, हा घातपात आहे, याची सविस्तर चौकशी करावी. मग अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली, तपासचक्र फिरवले आणि तो जो अपघात करणारा ड्रायव्हर आहे त्याचे मोबाईल डिटेल्स तपासले, त्या महिलेचे मोबाईल डिटेल्स तपासले आणि त्या महिलेच्या नवऱ्याचे मोबाईल डिटेल्स तपासले. काही त्या गुप्त माहितीच्या आधारे काही सूत्रांना विचारलं, तेव्हा समजलं की या अपघातामध्ये तो जो ड्रायव्हर आहे त्यानं जाणून बुजून केलेला हा अपघात आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी केली आणि तुझं आणि त्या महिलेच्या नवऱ्यासोबत नेमकं काय बोलणं झालं होतं असे काही सबूत ठेवून जेव्हा त्याला विचारलं तेव्हा समजलं आणि त्या ड्रायव्हरनं सांगितलं की हा खरंच अपघात नाही, हा घातपात आहे आणि त्या महिला शिक्षिकेला मारण्यासाठी तिच्याच नवऱ्यानं त्याला 1,00,000 रुपयाची सुपारी दिली होती, अशी कबुली त्या ड्रायव्हरनं त्या ठिकाणी दिली आणि पोलिसांनी त्या महिलेच्या नवऱ्याला अटक केली. अटक केल्यानंतर समजलं की या अगोदर सुद्धा 3 वेळा त्या नवऱ्यानं बायकोला मारण्याचा प्रयत्न केला होता, तिला विष देण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र तो त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. अखेर 4थ्या वेळी त्यानं अपघात घडून आणला आणि अशा काही पद्धतीनं बनाव रचला की त्याला वाटलं कोणालाही काही समजणार नाही, कोणालाही काही कळणार नाही. पण मात्र पोलिसांनी तपासचक्र फिरवल्यानंतर आणि दोनही आरोपीला अटक केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. पण मात्र त्यानं त्याच्या बायकोची हत्या करण्याचा प्लॅन नेमका का केला होता, कशामुळे त्यानं बायकोला संपवण्याचा निर्णय घेतला होता, हे अजून समोर आलेलं नाही. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.